आज आपला एपिसोड लहान मोठे आणि मोठ्यांमधले लहान सर्वांसाठी आहे. बालदिन विशेष एपिसोड आहे हा. 14 नोव्हेंबर बालदिन ह्याची विकिपीडियावर जर डेफिनेशन बघितली तर ती अशी आहे. 14 नोव्हेंबर चिल्ड्रन्स डे इज सेलिब्रेटेड इन इंडिया टू रेज अवेअरनेस अबाउट राईट्स, एज्युकेशन अँड वेलफेअर ऑफ चिल्ड्रन. छान आहे डेफिनेशन. त्याच्या पलीकडे जाऊन पण मुलांसाठी काहीतरी करायला हवं असं मला वाटत होतं. म्हणून आजचा हा स्पेशल एपिसोड लहान मुलांसाठी, मोठ्यांसाठी, मोठ्यांमधील लहानांसाठी, सर्वांसाठी. बालसाहित्य हा विषय घेते मी. 5 पुस्तकांची मी ओळख करून देईन तुम्हाला. तुम्ही ती वाचावीत. ती वाचल्यानंतर तुमचे अभिप्राय मला कळवावेत अशी माझी छोटीशी अपेक्षा पण आहे. 3 सेगमेंटमध्ये आपण हा एपिसोड करूया. पहिल्या सेगमेंटमध्ये मी एका छोट्याशा लेखिकेची तुम्हाला ओळख करून देईन. त्या लेखिकेबरोबर थोड्याशा गप्पा मारूया. तिच्या पुस्तकाबद्दल जाणून घेऊया. फ्युचर ऑथर असं आपण म्हणू शकतो. दुसऱ्या सेगमेंटमध्ये अजून एका लेखिकेची ओळख मी करून देईन आणि तिने लिहिलेल्या पुस्तकाचं छोटंसं परीक्षण सांगीन. आणि तिसऱ्या सेगमेंटमध्ये 3 रिनाऊंड पुस्तकांचे परीक्षण करूया. व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. चला पहिल्या सेगमेंटमध्ये जाऊया. हाय शर्वरी. हॅलो. आपण आज शर्वरीकडे आलेलो आहोत आणि मगाशी मी म्हटल्याप्रमाणे नवीन पिढीमधली नवोदित लेखिका असं आपण नक्की म्हणू शकतो. शर्वरीनी नुकतंच तिचं एक स्वतःचं बुक पब्लिश केलं आहे. रिटन बाय शर्वरी ब्रह्मे. काँग्रेस शर्वरी. थँक्यू. कसं वाटतंय पुस्तक लिहून तुला? छान वाटतं. पुस्तकाची लेखिका असं तुझं आता तू पब्लिश्ड लेखिका आहेस त्याबद्दल थोडीशी माहिती देशील? ही पुस्तकाची सगळी प्रोसेस कशी होती याबद्दल सांगशील? आमच्या शाळेच्या ॲपवर एक मेसेज आलेला. तर त्याच्यात असं लिहिलं होतं की तुम्हाला जर रायटर बनायचं असेल किंवा तुम्हाला एक तुमचं पुस्तक लिहायचं असेल तर ह्या लिंकवर क्लिक करा. तर आम्ही केली आणि मग ते ब्री बुक्सबद्दल आम्हाला सगळं इन्फॉर्मेशन आली. राईट. की कसं बुक लिहायचं, कसं तुम्ही स्टार्ट करू शकता. तर त्याच्यावर जॉनराजमध्ये होतं. तर मग मी माय फॅमिली चूज केलं. ओके. आणि मग मी त्याच्यातनं मी बुक सुरू केली लिहायला. नुसतंच आपल्याला ऐकताना असं वाटत असेल, मगाशी मी तिच्या फॅमिली मेंबर्स, कुटुंबियांशी पण बोलत होते, डायरेक्ट बुक लिहिण्याची त्याची प्रोसेस नाही सुरू झाली. त्याच्या आधी खूप वर्ष ती वाचन करती आहे. ॲव्हिड रीडर म्हणतात ना त्या कॅटेगरीमध्ये. वाचनाबद्दल सांग ना शर्वरी. म्हणजे पुस्तक लिहिण्यासाठी मागे आपल्या मनामध्ये काहीतरी बीज रोवलं गेलं पाहिजे, पण ते कुठून येणार? तिच्या वाचनाचा तिला कसा उपयोग झाला? काय काय वाचत होतीस तू इतके वर्ष? किंवा तुझी वाचनाची आवड कशी निर्माण झाली त्याबद्दल सांगशील? माझी आधी मी खूप वाचायचे, पण मग लॉकडाऊनमध्ये मला असं थोडं गॅप आला माझ्या रीडिंगमध्ये. मग परत जेव्हा शाळा सुरू झाली तेव्हा माझी एक फ्रेंड आहे ती खूप जास्त वाचते. तिच्याकडे बघून मग मला असं वाटलं की मग मी पण थोडं सुरू केलं. मग आमच्या शाळेची लायब्ररी पण आहे. तर त्याच्यात एक अॅगथा ख्रिस्टीचं बुक होतं अँड देन देअर वर नन. तर मग ते वाचून मग मला खूपच जास्त असं माझा इंटरेस्ट आला. अगाथा क्रिस्टी. ओके. डायरेक्ट क्लासिक इंग्लिशवर गेली. हां बोल. मर्डर मिस्ट्रीज वगैरे मला खूप आवडायला लागल्या. मी असंच वाचत गेले आणि मग म्हणजे तू नंतर जॉनरा बदलला नाही, पण तू लेखक बदलत गेलीस. फिक्शन आणि अशा स्टोरीज जास्त आवडतात, ते वाचायला जास्त आवडतं. स्टार्ट टू फिनिश. मग भीत नाहीस तू? तुला भीती नाही वाटत? नाही, म्हणजे असं थोडीशी पहिल्यांदा वाटायची. राईट. मी एकदा वाचत होते, मी एकटीच होते बाहेर, बाकी सगळे झोपलेले आणि तेवढ्यात लाईट गेली. मग मला खूप अशी भीती वाटली. मग मी झोपायलाच गेले, पुस्तक बंद करून झोपायला गेले मी. इन मिड ऑफ स्टोरी असतो आपण एकदम आणि आपल्याला काहीतरी इकडे हलतोय का, हे वाजलं का असं वाटायला लागतं आपल्याला. पण वाटतं तुला पण? वाव. हे सगळ्या वयाचे आणि सगळ्या प्रकारच्या वाचकांचा हा कॉमन हे आहे. मग तुला जर आता दिवाळीला गिफ्ट मनी मिळाला, बर्थडेला गिफ्ट म्हणून आजीनी दिले पैसे, काय करतेस? मी पुस्तक घेते त्याचं. कमाल. हू सेज?
की नवीन पिढीमध्ये मुलांचं आता बरेच सिनियर्स असं सारखं काहीतरी म्हणत असतात ना, आजची पिढी अशीच आहे, नवीन मुलं अशीच आहे. पण मला अजिबात असं वाटत नाही आहे. आज तर म्हणजे मी एका लेखिकेशी बोलते आहे, नवोदित लेखिकेशी बोलती आहे. आता जॉनरा बदलशील वाचण्याचं. आता तू पब्लिश केलंस एक बुक, मग त्याच्यानंतर तुला असं काही वेगळं वाचू वाटतंय का? आत्ता तरी नाही वाटत आहे. ओके. पण म्हणजे असं नॉन फिक्शन वगैरे एवढं नाही आवडत मला, बायोग्राफीज वगैरे वाचायला. पण मला आत्ता तरी नाही आवडत की मी बदलीन माझा जॉनरा. ओके. आता अजून एखादं पुस्तक लिहिण्याचा विचार आहे? म्हणजे आवडेल? अशी ऑपॉर्च्युनिटी परत आली तर हो आवडेल. कमाल. नक्कीच. या सगळ्यामध्ये तुला फॅमिलीकडनं सपोर्ट कसा मिळतो? म्हणजे आता सपोर्ट म्हणजे तू वाचत बसलीस तर मग काय म्हणतात सगळे? असं तर मी खूप एकाच जागी खूप वेळ वाचत बसले तर मग ते ओरडतात की म्हणजे काही कामं कर वगैरे. नॉन सपोर्टिव्ह फॅमिली आहे? नाही नाही, पण मग जर असं मी सगळी माझी कामं करून वगैरे बसले तर मग असं काही नाही म्हणत ते. काही नाही म्हणत. ग्रेट ग्रेट ग्रेट. मराठी वाचतेस तू? कारण आपण आता बरंच इंग्लिशबद्दल बोललो. मराठी वाचते? मराठी नाही वाचत मी. ओके. म्हणजे मराठी. आम्ही आत्ता हे बोलतो आहोत द मिलर्स रियुनियन, आणि ह्याच्यावरचं जे मुखपृष्ठ आहे ना ते सुद्धा तिने थॉटफुली सिलेक्ट केलेलं आहे. मग ते कसं आहे या स्टोरीशी कनेक्टेड हे वाचण्यासाठी किंवा हे बघण्यासाठी तुम्ही हे बुक घेऊ शकता. ह्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते आणि तुम्ही कॉमेंट्समध्ये शर्वरीला काँग्रॅट्स म्हणू शकता, तिच्यासाठी काही संदेश देऊ शकता किंवा तिला नवीन बुक्सचे सजेशन पण देऊ शकता. एखादा विषय पण सजेस्ट करा. माझ्यातर्फे तर मी तिला सजेस्ट करीन की तिने तिच्या वयाच्या मुलांचं भावविश्व याबद्दल नक्की लिहावं. जनरेशन गॅप्स पटापटा पडत आहेत असं मला वाटतं की दर 1-2-3 वर्षांनी, पूर्वी 5 वर्ष 10 वर्षांनी जनरेशन गॅप व्हायची, आता तोही काळ कमी होत चालला आहे. तर अशा नवीन यंग लोकांच्या मनात काय चाललं आहे हे आमच्यासारख्यांना जाणून घ्यायला खूप आवडतं. त्यासाठी मी तिला नक्की रिक्वेस्ट करेन, शर्वरी एखादा आमच्यासाठी लेख लिहिशील की तुला नक्की काय वाटतं, तुझ्या फ्रेंड्समध्ये तुम्ही कसे बोलता, तुमचे फ्युचर प्लॅन्स काय आहेत. हां, एक्झॅक्टली. आपण फ्युचर प्लॅन विचारू शकतो शर्वरीला. शर्वरी, मोठं होऊन तुला काय बनायचं? मी ऑथर बनेन. वाव. मग तर ऑटोग्राफ तर आज घ्यायलाच हवा आहे. चला, नेक्स्ट सेगमेंटमध्ये भेटूया. आमच्या दोघींकडनं बाय बाय. सेगमेंट 2. मगाशी आपण प्रत्यक्ष लेखिकेशी भेटलो आणि आता मी एका लेखिकेच्या बुकचा रिव्ह्यू करते. बुकचा रिव्ह्यू, निरीक्षण. आपण जनरली असं लहान बालसाहित्याची निर्मिती करू म्हणून खास काही प्रयत्न करत नाही, पण मुलांनी चांगलं वाचावं ही आपली अपेक्षा असते. थोडंसं आधी जाऊया का आपण, जिथे मुलं आईवडिलांकडे बघून शिकत असतात. हीच ती वेळ असते मुलांना घडवण्याची. मनमोहिनी या नावाने मोहिनीने बडबड गीतं आणि छोट्याशा बालकथा लिहिलेल्या आहेत. तिची मुलगी जेव्हा लहान होती तेव्हा तिच्याशी बोलताना, तिच्याशी संवाद साधताना तिला ह्या गोष्टी जाणवल्या. तिच्याशी कसं बोलायला हवं, आपल्या लहान मुलीशी तिचं विश्व काय असतं हे मोहिनीने खूप छान जाणून घेतलं आणि त्या अनुसरून लहान मुलांना आवडतील अशी बडबडगीतं तिने लिहिली आणि किंडल एडिशन याची उपलब्ध आहे. मोहिनीची ही कल्पना मला फार आवडली. अननस आणि फणस अशी तिची एक कविता आहे. एक होता फणस काटेरी काटेरी, एक होता अननस काटेरी काटेरी, एकदा दोघांची टक्कर झाली, जमिनीच्या पोटातून बाहेर येतो अननस. छोटे छोटे शब्द मुलांना समजतील असं रायमिंग, आपण राईम्सच म्हणतो बडबड गीतं, त्यातूनच मुलांना अननस, फणस. आता सध्या पायनॅपल, जॅकफ्रूट, त्या जमान्यामध्ये अननस आणि फणस आणि ते सुद्धा कसे दिसतात, कुठे असतात हे कळत नकळत मोहिनीच्या कवितेतून मुलांना नक्की समजेल.
अशा छोट्या छोट्या फन कॅटेगरीमधल्या कविता आहेत. मला खूप आवडलं. मी खूप वर्षांनी, माझी मुलं आता मोठी झाली आहेत, पण या बालदिनाच्या निमित्ताने जेव्हा मोहिनीचं हे बुक मी परीक्षणासाठी घेतलं आणि त्या जुन्या आठवणींमध्ये मी पण रमले. हे किंडल एडिशनचं पुस्तक विकत घेण्याची लिंक ॲज युज्युअल डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल. पुस्तकाच्या शेवटी 4 ते 5 छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या काळानुरूप आहेत. आजी आजोबांबद्दलची एक गोष्ट आहे, कष्टेविणा फळ नाही अशी पण एक गोष्ट आहे. मोहिनीला माझ्याकडून खूप खूप थँक्यू. आजकालच्या आयांना आवडतील, आजकालच्या आया मुलांना म्हणून दाखवू शकतील अशा छान छान कविता, त्यांचं बडबड गीतं आणि बालकथा इटुकल्या पिटुकल्या दोस्तांसाठी. आता आपण सेगमेंट नंबर 3कडे जाऊया. चला या. वेलकम टू सेगमेंट 3. जर तुम्ही पहिल्यांदा माझ्या चॅनलवर आला असाल तर चॅनलची थोडीशी माहिती सांगते. व्हायब्रंट माइंड पॉड आणि मी होस्ट मिनल कुलकर्णी. ह्या चॅनलवर आपण दर आठवड्याला एक व्हिडिओ आणण्याचा प्रयत्न करतो आहे. कधी आपण सोलोप्रुनर सिरीज करतो जिथे आपण व्यावसायिकांची ओळख, नवीन व्यवसाय यांची ओळख करून घेतो. एक सिरीज आहे जिथे आपण बुक्सचे रिव्ह्यूज करतो. परीक्षण न म्हणता आपण निरीक्षण म्हणतो नेहमीच. आणि तिसरी एक सिरीज आहे जिथे आपण मोठ्या व्यवसायांचे बिझनेस केस स्टडीज करतो. आजचा एपिसोड आपण पॉडकास्ट, इंटरव्ह्यूज आणि म्हणजे सोलोप्रुनर सिरीज आणि बुक रिव्ह्यूज असं मिक्सचर करतो आहोत. आता 3 पुस्तकं जी मी म्हटले होते की सेगमेंट 3मध्ये मी 3 पुस्तकांची ओळख करून देईन. आणि पहिलं पुस्तक आहे चिंटू. कमाल. चिंटू, माय गुडनेस, स्पीचलेस. म्हणजे चिंटू. चारुहास पंडित प्रभाकर वाडेकर. सकाळ हा पेपर जेव्हा आपल्याकडे यायचा ना, मी लहान असताना, तेव्हा आधी शेवटचं पान मी काढून बघायचं की तिथे आलेला असायचा चिंटू. खूप थँक्यू म्हणावं असं वाटतं ना या दोघांना. म्हणजे ज्यांनी ही कल्पना मांडली असेल, त्यांनी ते रेखाटन केलं असेल, त्याचा तो एकच शर्ट आणि एकच ते अशी बोट इथे आलेली. किती गोड. किती क्वर्की आहे. हो, म्हणजे पुस्तक जरी लहान मुलांसाठी असेल आणि हे जर तुम्ही सेंटर टेबलवर हॉलमध्ये ठेवलं असेल ना पुस्तक, असं कोणीही आलं ना ते बघतात, त्यांच्या चेहऱ्यावर स्माईल येतं, दे कीप ऑन रीडिंग. मुलांना तर खूप आवडतं. घ्या चिंटू. रिव्ह्यू वगैरे काही नाही हो. ह्या रिव्ह्यू नाही करणार आहे. काय मी ह्यांचा रिव्ह्यू म्हणजे काय गरज पण नाही आहे. बस नामी काफी आहे. पुढचं पुस्तक आहे खूप इंटरेस्टिंग. नुकतंच माझ्या मुलाला ट्युशनमध्ये हे पुस्तक रेकमेंड केलं. राधाकृष्णन पिलाई, ऑर्थर ऑफ बेस्ट सेलर कॉर्पोरेट चाणक्य. मी तेही पुस्तक वाचलेलं नाही, पण मला आत्ताच आयडिया मिळाली आहे नेक्स्ट बुक रिव्ह्यू करायला. कथा चाणक्य असं हे पुस्तक आहे. स्टोरीज ऑफ विजडम फॉर ड्रीमर्स अँड थिंकर्स. परफेक्ट. आपली मुलं ड्रीमर्स आणि थिंकर्स असतातच. मग त्यांच्या विचारांना किंवा त्यांच्या स्वप्नांना जर छान दिशा आणि आकार मिळाला तर खूप इंट्रिगिंग आणि खूपच सुंदर पद्धतीने लिहिलेलं आहे. अजिबात असे जड शब्द किंवा फॉन्ट, बेसिकली तुम्ही फॉन्ट बघू शकता. 1 मिनिट. हां, मोकळा डाकळा स्पष्ट दिसेल असा छान. क्वालिटी ऑफ बुक वगैरे मी असं सांगत नाही. बरेच रिव्ह्यूजमध्ये लोक असं पण सांगतात छान क्वालिटी वगैरे, पण ऑफकोर्स छानच क्वालिटी आहे. जयको पब्लिशिंग हाऊसने हे पब्लिश केलं आहे. चॅप्टर्स. मी ना हल्ली पुस्तकं रिव्ह्यूज करते, त्यामुळे ना मला असं इंटरेस्टिंग वाटतं कधी कधी. अख्ख्या पानावर ना असं हे कुणाला डेडिकेट केलं आहे त्यांनी पुस्तक, तर त्यांनी असं लिहिलेलं असतं ना. या पानावर इकडे त्यांनी किती छान लिहिलं आहे. द बुक इज डेडिकेटेड टू द चाइल्ड इन यू
दॅट नेव्हर फेल आउट ऑफ लव्ह विथ स्टोरीज. खरंच आपल्याला गोष्टी तर खूप आवडतात आणि एखादी चांगली शिकवण असेल आणि ती गोष्टी रूपाने आपल्याला कळली तर का नाही. तर चाणक्यच्या पुस्तकाचा जो कॉन्टेंट्सचा जो कॉलम आहे ना तिथे बघा, चाणक्य द टीचर, म्हणजे तो टीचर म्हणून त्यांनी काय काय केलं. द फर्स्ट 10 टेल्स, म्हणजे 10 गोष्टी त्यांनी टीचर म्हणून काय काय केल्या. द चाणक्य द मेंटर वॉट एव्हर, द नेक्स्ट 10 टेल्स आणि द ग्रेटनेस ऑफ चाणक्य. आणि ह्या छोट्या छोट्या मस्त क्वर्की आहेत स्टोरीज आणि आपल्याला ना फार मस्त वाटतं हे वाचताना. आपण पण चाणक्यला वेगळ्या पद्धतीने ओळखू शकतो. मगाशी मी सांगत होते प्रत्येक गोष्ट झाली ना की असं शेवटी इन्साईट्सचा एक कॉलम आहे की ह्या सारांश किंवा कथेचं सार, मॉरल ऑफ द स्टोरी, समथिंग लाईक दॅट असं त्यांनी दिलेलं आहे. आणि युअर लर्निंग्स म्हणून त्यांनी एक अख्खं पान ठेवलेलं आहे, कोरं पान. आत्ता माझ्या मुलांनी त्याच्यावरती युअर लर्निंग्स या सेक्शनमध्ये लिहिलेलं आहे. मी नाही वाचलं आहे, पुस्तक वाचलं आहे पण त्यांनी काय लिहिलं आहे हे नाही वाचलं आहे अजून, पण मला आवडलं. वाचतो आहे, लिहितो आहे. असे छोटे छोटे बदल होणं गरजेचं आहे ना. सोशल मीडियाच्या ह्याच्यामध्ये नुसतंच इन्फॉर्मेशन अशी खाल्ली जाते, त्यापेक्षा एक चॅप्टर वाचून त्याच्यावर विचार करून छोटंसं लिहायचं. आयडिया फार छान आहे. तर खरंच राधाकृष्णन पिल्लाय यांनी थॉटफुली पुस्तक डिझाईन केलेलं आहे आणि मला नेक्स्ट बुकची पण आयडिया मिळालेली आहे. तिसरं पुस्तक लास्ट सेगमेंट आहे आणि लास्ट सेगमेंट थर्ड सेगमेंटमधलं थर्ड बुक. यांची पण मी ओळख नाही करून देणार, पुस्तक फक्त दाखवते. गोष्टी माणसांच्या, सुधा मूर्ती, मराठीमध्ये पुस्तक आहे. 2 मराठी आणि 1 इंग्लिश पुस्तक. सांगू सुधा मूर्तींच्या पुस्तकाची माहिती. कोणी लहान मुलं आहेत आणि ते व्हिडिओ बघत आहेत आणि त्यांनी सुधा मूर्तींचं पुस्तक वाचलं आहे की नाही. आणि ऑफकोर्स तुम्ही इंग्लिश वाचू शकता. निरीक्षण असं असतं माझं निरीक्षण आहे, त्यांच्या कथा असतात ना त्या एकतर अ स्टोरी नेक्स्ट डोअर असते किंवा आपलीच गोष्ट आहे, माझ्याच लहानपणीचं आहे, माझेच आजोबा आहेत, माझीच आजी आहे, इतक्या रिलेटेबल आहेत. मी तू कुठल्याही भाषेत वाचू शकतोस किंवा तुम्ही कुठल्याही भाषेत वाचू शकता. म्हणजे हे पुस्तक इंग्लिशमध्ये पण आहे, पण तुम्ही मराठीतलं वाचलं ना तर अजिबात असं वाटणार नाही की हे अनुवादित आहे. ही एक अशी लेखिका आहे जी भारतातल्याच संस्कृती किंवा भारतीय वातावरणामधल्या गोष्टी लिहिते, त्यामुळे त्यांचे अनुवाद खूप सोपे आणि रिलेटेबल आहेत. मूळ पुस्तक इंग्रजीमध्ये आहे. त्या पुस्तकाचं नाव आहे हाऊ आय टॉट माय ग्रँडमदर टू रीड अँड अदर स्टोरीज. त्याचं सौ लीना सोहनी यांनी अनुवादित केलं आहे. त्यांचा अनुवाद मराठीमध्ये, इंग्लिश स्टोरीज आहेत सुधा मूर्तींनी लिहिलेल्या आणि त्यांचा अनुवाद मराठीत केला आहे. आणि त्यांचं आता या पुस्तकाचं मराठीत नाव गोष्टी माणसांच्या. परफेक्ट आहे. छोट्या छोट्या गोष्टी आहेत. हे बघा आता हे असं छोटेखानी पुस्तक आहे, त्याच्यात किती गोष्टी आहेत, मोर दॅन 30 स्टोरीज, अनुक्रमणिका. छोट्या छोट्या गोष्टी वाचायला पण सोप्या आहेत ना. आपण म्हणतो मुलं मराठी वाचत नाहीत किंवा वाचायला हवं, म्हणजे आपण सुद्धा मराठी वाचन जर करत नाही, जे काय असेल ते, मग हे वाचायला छान वाटतं ना. आणि गोष्टी आवडतात वाचायला. हे सुद्धा पुस्तक बेडसाईडला असं जर ठेवलं असेल, टेबलवर ठेवलं असेल, डेस्कवर असेल, तर असं एनी टाईम यू पिक इट अप अँड रीड, एनी टाईम दिस ऑल्सो पिक इट अप अँड रीड. आणि हे तर ऑल टाईम कधी पण वाचू शकतो. त्याच्या आधीचं पुस्तक होतं मोहिनीचं, त्याच्या आधीचं होतं शर्वरीचं. अशी मी 5 पुस्तकं आज तुम्हाला सांगितली. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे. हा एकांगी संवाद नको, मला तुमच्याकडून पण जाणून घ्यायचं आहे. मग तुम्ही वाचन करता, मग तुम्ही लहान मोठे कोणीही असाल, जर तुम्ही वाचन करत असाल तर तुम्ही कोणती पुस्तकं वाचताय, ह्या 5 पैकी तुम्ही कुठली वाचली का?
आत्ता करंट बुक रीडमध्ये तुमचं कुठलं हातात पुस्तक सुरू आहे? एका वेळी एक पुस्तक वाचता का अनेक पुस्तकं वाचता? झाला व्हिडिओ? हां, म्हणजे तुम्ही कळवा मला आणि मी तोपर्यंत बघते मला हे जमतंय का. किती वेळा सांगितलं आहे मुलांनी माझ्या, आजपर्यंत नाही जमलं. एक रंग कुठला तरी जमतो पण सगळे नाही जमत. बाय बाय, मी हे सॉल्व करते. बाय बाय, कमेंट्स करा तोवर मी हे सॉल्व करते. बाय बाय.